आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं? भावांनो, 4 दिवसापासून हे काकाजी सुपर हिट चाललेत. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल. तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन. मला वैताग आलेला. लोक विचारतात, बायको विचारते, लेकरं विचारतात, शेजार पाजार विचारतात, सगळे मित्र परिवार विचारते. मी काय त्यांना सांगू? काय सांगू त्यांना? मी जाऊन तुला सारखं ढवळा लागले दुखतंय. हे तात्या स्वतःला निष्ठावंत म्हणून घेत आहे. लय सतरंजा उचलल्या तात्यांनी, वाईट झालं बिचार. लय अस्वस्थ झाले, रडायले. जिद्द आहे समाजसेवा करायची. तात्याला बायको लेकरापेक्षा मतदारसंघाची जास्त चिंता. तिकीट नाही दिलं तर पेट्रोल ओतून फुकून घेतो म्हणते 1 लिटर. सांगायचं विसरलो, जास्त घ्यायची बी सोय नाही राहिली हो. पण काका, तुम्ही ज्या पक्षाची तिकीट मागायली आहे, ज्याचे तुम्ही अंधभक्त आहे, ते पक्ष नाही राहिला हो आता. सार्वजनिक संडास झालंय, दार नसलेलं. कोणी बियान हागून जा. आणि भाजप कार्यकर्त्यांची अवस्था त्या पाळणा घरातल्या हेल्परींसारखी झाली आहे. जे पोरग येईल त्याचं ढुंगण धुवाचं, कोणाचं आहे ते बी नाही विचारायचं, फक्त धुवाचं काम करा. शेजारी बी लय ना गाठात, उगत चिडवत राहते. आणि निष्ठावंत कार्यकर्ते बी स्वतःची लायकी विसरली. भोसडीचे सगळेच्या सगळे तिकीट मागायलेत. अशानं पक्ष कसा वाढेल, विकास कसा होणार, हिंदुत्वाचं रक्षण कसं होईल, झेंडे कोण लावल, पॉम्पलेट कोण लावल, यांच्या पोस्ट कोण करल, आणि दुसऱ्या धर्माले शिवा कोण देईल, वरून घरच्याले काय सांगू मध्ये सांगायचं ना. साहेबासोबत फोटो काढला म्हणून निरी भंगार भरती म्हणून आयात करावं लागत. अबे कार्यकर्ते कासाठी असते? पहिले कार्यकर्त्याचीच मारायची असते. पहिला गेम कार्यकर्त्याचा. म्हणून मुकाट्यानं चढवून घ्यायचं. असं बी कमळी नपुंसक काय, असं डायरेक्ट मुंबई कोर्टानं सांगितलं होतं. 120 पैकी 82 नवरे आयात केले, तेव्हा कुठं गाभण राहिली. काका, तुमच्या भावनाची कदर आली म्हणून तुम्हाला 4 पर्याय देतो. पहिला पर्याय, दुसऱ्या पक्षात जा. पर्याय दुसरा, नाही पक्ष तर राहा अपक्ष. लोकांचे कामं केले, संपर्क ठेवला तर लोक मतदान करतील. तुम्हाला रडाय बी मस्त जमते, काही नाही तर रडून मत मागा. पर्याय तिसरा, स्वतः पेटून बायको रंडवा, लेकरं अनाथ करण्यापेक्षा पक्ष कार्यालय फुकावं. पर्याय चौथा, राजकारण सोडून म्हशी बाळगा, कारण ह्या वयात दुसरं काही जमणार बी नाही तुम्हाला. आणि वरचे जर पर्याय पटत नसतील ना, तर सिद्ध जाऊन मुकाट्यानं डोळे पुसून सतरंजा उचला, निघा. भावांनो, राजकीय निष्ठावंत कार्यकर्त्यांची तुमच्या नजरेत काय किंमत आहे कमेंट करा. निष्ठावंत काकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण 30 तारीख आजचीच आहे. पठ्ठ्याला फॉलो करून ठेवा. भेटू. जय महाराष्ट्र.